गुड मॉर्निंग. आज आपण टॅक्झॉनॉमी कॅटेगरीज म्हणजे वर्गीकरण कसं करतात, त्याचे गट कसे असतात ते पाहूया. टॅक्झॉनॉमी कॅटेगरीज क्लासिफिकेशन इज अ नॉट सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्व्हॉल्व हेरार्सी ऑफ स्टेप्स इन विच each स्टेप रिप्रेझेंट्स अ रँक ऑर कॅटेगरीज. काय आहे क्लासिफिकेशन? म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी वर चढत 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 काय करणार आहे, जाणार आहोत. पायऱ्या कशा असतात लक्षात आलं, स्टेप वाईज मॅनर. तर तशा पद्धतीचं हे वर्गीकरण असतं. Since the category is a part of overall taxonomic arrangement is called taxonomic category. काय आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी? म्हणजे काय तर द कॅटेगरी इज द पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट एक सिस्टमॅटिक पद्धतीनं अरेंज केलेले असतात ऑर्गॅनिझम्स, त्याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असे म्हणतो. अँड ऑल कॅटेगरीज टुगेदर कॉन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हेरार्ची. आणि सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमिक हेरार्ची असे म्हणतो. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज आर द कॅटेगरीज. काय आहेत या वर्गीकरणातल्या पायऱ्या? कोणत्या आहेत तर किंगडम वरून चढत्या क्रमानं खाली येतोय आपण. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज अशा पद्धतीचं काय असतात, हेरार्शियल सिक्वेन्स असतो. उतरत्या क्रमानं हा सिक्वेन्स आपण पाहायला येतो. These are compulsory compulsory categories like suborder, subfamilies, etc. to be used as per need. आणखी ह्या मेन कॅटेगरीज झाल्या किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली वगैरे. ही कंपल्सरी गट असतात. आणि एखादा गट मोठा झाला आणि त्यांच्यामध्ये काही साम्य असणारे ऑर्गॅनिझम आढळले तर त्यांचे काय केलं जातं, समजा फॅमिली मोठी फॅमिली आहे तर त्यातले काहींमध्ये साम्य असणारा एक गट आहे, एक दोन तीन वेगळे गट होत आहेत तर त्यांच्या सब फॅमिली केल्या जातात. ऑर्डरमध्येही मोठे होते, त्याच्यामध्ये काही सारखेपणा असणाऱ्यांना काय केलं जातं, वेगळ्या ऑर्डरमध्ये टाकलं जातं आणि त्याला सब ऑर्डर म्हणतात. तर अशा पद्धतीनं मेन आणि उप अशा पद्धतीने काय केलेले असतात, सब ऑर्डर तयार केलेल्या असतात. टॅक्झॉनॉमिक हेरार्ची. टॅक्झॉन डेफिनेशन विचारली जाते पहा. टॅक्झॉन म्हणजे काय आणि कॅटेगरीज म्हणजे काय, डेफिनेशन शोधायची आहे तुम्ही आता यातून. अ टॅक्झॉन इज अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. टॅक्झॉन म्हणजे काय तर टॅक्झॉनॉमिक ग्रुप मधली कोणतीही रँक, म्हणजे आपण पाहतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा मिलिटरीमध्ये वेगवेगळे असतात, म्हणजे शिपाई, त्याच्यानंतर हवालदार वगैरे रँक करत 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 वरपर्यंत अशा उपनिरीक्षक, निरीक्षक, महानिरीक्षक वगैरे अशी जी पदं जी असतात, म्हणजे SP वगैरे म्हणतो आपण, जिल्ह्याला एक SP असतो तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये. तर तशा पद्धतीनं काय केले असते, रँक दिलेले असतात. त्या रँकला आपण काय म्हणतो, टॅक्झॉन असे म्हणतो. H.J. Lamb in 1948, for example, in plant kingdom, each one of the following such as angiospermy, dicotyledony, polypetally, malvaceae represent the taxonomic group, that is taxon. म्हणजे विशिष्ट अशी रँक म्हणजे टॅक्सॉन. आणि जनरल किंगडम, सब किंगडम, फॅमिली, सब फॅमिली हे काय आहेत, काय आहेत, हे कॅटेगरीज आहेत. पहा, कॅटेगरी शब्दाची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल, आणि टॅक्झॉन म्हणजे काय आणि त्याची एक्झाम्पल, या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, एक एक मार्कासाठी ते लिहून काढायचं आहे. आता इथे एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे पहा. आता इथे कॅटेगरीज दिलेल्या आहेत पहा. कॅटेगरीज म्हणजे काय तर किंगडम. आता इथं आपण एकच घेऊया आधी पाहण्यासाठी आपल्याला. किंगडम कोणता, प्लॅन्टी, प्लॅन्ट्स, सर्व वनस्पती म्हणलं की जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात त्यांना आपण वनस्पती म्हणतो, बरोबर आहे का नाही. मग वनस्पती म्हटलं की हे किंगडम म्हणजे सगळ्यात मोठा गट आला वनस्पती. मग त्या वनस्पतीचे पुन्हा डिव्हिजन. आता हा डिव्हिजन शब्द वनस्पतीसाठी वापरतो, फायलम हा शब्द आपण ॲनिमलसाठी पुढे वापरणार आहे. तर डिव्हिजन, अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मी म्हणजे फ्लावरिंग प्लॅन्ट्स, सपुष्प वनस्पती, अँजिओस्पर्मी. क्लास, डायकॉटिलिडॉनी.
डाय म्हणजे दोन, कॉटिलिडॉन म्हणजे डाळी, द्विदल वनस्पती, ही एक क्लास झाला. म्हणजे ह्या एक विशिष्ट प्लांटचं खाली एक्झाम्पल आपण दिलेलं आहे, रोझा सायनेन्सिस, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस म्हणजे जास्वंद. जास्वंदीचं फूल तुम्हाला माहिती आहे, आपण गणपतीला वाहतो ते फूल. तर ते जास्वंदी झाडाचं वर्गीकरण इथं करून दिलेलं आहे. जास्वंदीचं झाड म्हटलं की आता आपण पहिल्यांदा येणार किंगडम. काय आहे ते जास्वंद? तर प्लांट आहे. का ॲनिमल आहे? नाही, प्लांट आहे. तर किंगडम प्लांटी. डिव्हिजन कोणती? अँजिओस्पर्मी. सपुष्प आहे, फुलं येतात त्याला? हो, फुलं येतात, म्हणजे अँजिओस्पर्मी. मग क्लास, कोणता क्लासमध्ये मोडतं ते? तर त्याची जर बिया पाहिल्या तर त्याला दोन डाळी असतात किंवा जाळीदार सिरा असणारी पानं असतात, टॅपरूट सिस्टीम असते, म्हणून याला काय म्हणतात आपण? ब्रँचिंग असतं. हे चार कॅरेक्टर त्याच्यामध्ये दिसतात, म्हणून त्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो. सब क्लास पॉलीपेटॅली. पॉली म्हणजे मेनी, अनेक पेटल्स, पाकळ्या ज्या असतात त्या सुट्ट्या असतात. त्याच्या ज्या 5 पाकळ्या असतात जास्वंदी फुलाच्या, त्या एकमेकाला चिटकलेल्या नसतात. चिटकलेल्या म्हणजे स्पर्श करत असतील पण जोडलेल्या नसतात. उदाहरणार्थ धोत्र्याचं फुल पाहिलंय तुम्ही? त्याचं एक असं नरसाळ्यासारखा आकार तयार झालेला असतो. त्या 5 पाकळ्या एकमेकाला जोडून असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? गॅमो पेटॅली. गॅमो म्हणजे युनायटेड. गॅमो म्हणजे युनायटेड, मिटलेल्या, एकमेकाला जोडलेल्या अशा पाकळ्या असतात, त्याला आपण काय म्हणतो? गॅमोपेटॅली. तर ह्याची पाकळ्या कशा असतात? 5 पाकळ्या जास्वंदीच्या फुलाच्या कशा असतात? वेगळ्या असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? पॉलीपेटॅली. सेरीज थॅलॅमी फ्लोरी. सेरीज कोणती? थॅलॅमी फ्लोरी. थॅलॅमस आहे याचा, म्हणजे फ्लावर जे आहे त्याच्या रचनेवरून आहे थॅलॅमी फ्लोरी. ऑर्डर माल्व्हेल्स, फॅमिली माल्व्हेसी, जीनस हिबिस्कस आणि स्पेसीज रोझा सायनेन्सिस. आता हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, जीनस आणि स्पेसीज म्हणजेच त्याचं शास्त्रीय नाव. जसं मानवाचं शास्त्रीय नाव आहे होमोसेपियन, म्हणजे जीनस आहे होमो आणि स्पेसीज आहे सेपियन. तसं ह्या वनस्पतीचं आपण वर्गीकरण पाहिलं, तसंच आपण काय करणार आहे? एक ॲनिमलचं पण वर्गीकरण पाहतोय, किंगडम. आता हे किंगडम कोणता? पुढचा टॅक्झॉनॉमी बघा, टॅक्झॉन बघा, ॲनिमेलिया. काय आहे? ॲनिमल्स. बरोबर आहे? कोण आहे? तर एक्झाम्पल आहे तर नाग. कशाचं? नाग माहिती आहे तुम्हाला? साप. हं? तर ते नाग, हा नागाचं काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. नाग हा काय आहे? वनस्पती आहे का? नाही, प्राणी आहे. किंगडम ॲनिमेलिया. फॅमिली कॉर्डेटा. पृष्ठवंशी आहे, पाठीचा कणा असतो नागाला सुद्धा. बरोबर आहे का नाही? सरपटणाऱ्या प्राणी वर्गातील हा गटातील आहे. बरोबर आहे? म्हणजे फॅमिली कोणती, फायलम कोणता असतो? कॉर्डेटा. क्लास रेप्टिलिया. आपल्याला माहिती आहे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यामध्ये मत्स्यवर्ग, उभयचर वर्ग, सरळ परटणारा प्राणी वर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग. बरोबर आहे का नाही? म्हणजे 5 क्लास आहेत. तर त्यातला कॉर्डेटचे पुन्हा 5 क्लास आहेत, त्यातला रेप्टिलिया हा एक क्लास. बरोबर आहे? सब क्लास डायप्सिडा. काय आहे? डायप्सिडा नावाचा क्लास आहे हा, म्हणजे त्याची जीभ असते ती दुभागलेली आपल्याला पाहायला मिळते, त्याला डायप्सिडा म्हणतात. त्यानंतर सेरीज, ह्याला सेरीज नाही आहे, ऑर्डर आहे. ऑर्डर आहे स्क्वॅम्योटा. स्क्वॅम्योटा काय आहे? ऑर्डर. फॅमिली इलॅपिडी. इलॅपिडी ही त्याची फॅमिली आहे. जीनस नाजा आणि स्पेसीज नाजा. आता जीनसचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर, पहिला अक्षर कॅपिटल लिहितात आणि स्पेसिसचं नाव लिहिताना काय लिहितात? स्मॉल लिहितात. आता त्याचं शास्त्रीय नाव काय झालं? नाजा नाजा. काय नाव झालं? नाजा नाजा. तर अशा पद्धतीने हे काय असतं? हे वर्गीकरण केलेलं असतं. आता यातला पहिला गट आपण खालून पाहूया, की आता पहा काय आहे? स्पेसीज. अशा हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, जास्वंदीच्या फुलासारख्या असणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. तशी फुलाची रचना असणारे, म्हणजे आपण तशीच फुलं असतात, जास्वंदच म्हणतो आपण त्याला, पण तिची कधी फुलं उमलतच नाही. त्याला आपण काय म्हणतो? मिरची फुलं म्हणतो बा. काय आहे? मिरचीसारखी लाल दिसतात, कधी फुलं उमलत नाहीत, पाकळ्या अशा मिटलेल्या असतात. त्याची स्पेसिस वेगळी, पण ह्या दोन्ही स्पेसिसचे मिळून हिबिस्कस हे काय? जीनस मात्र सेम आहे, कारण रचना तशीच आहे पूर्णपणे. बरोबर आहे? तर अशा पद्धतीनं अनेक स्पेसिसचे मिळून काय होतो? एक जीनस तयार होतो. असे साम्य असणाऱ्या अनेक जीनची एक काय होते? फॅमिली होते. असे सारख्या फॅमिलीज
आहेत त्यांची एक ऑर्डर तयार होते. अशा अनेक ऑर्डरचं एक सेरीज तयार होते. अशा अनेक सेरीचं एक सब क्लास किंवा क्लास तयार होतो आणि असे अनेक क्लासचं मिळून काय होते डिव्हिजन किंवा फायलम तयार होते आणि अशा सगळ्या डिव्हिजन आणि फायलमचा काय तयार होतो अनेक फायलमचा काय होतो किंगडम होतो आणि किंगडमचा आपण पाहिलंय याच्या आधीचा गट आपण पाहिला की डोमेन काय पाहिला होता डोमेन तर त्याचा काय आहे डोमेन एक असतो तर अशा पद्धतीने काय होतं वर्गीकरण केलं जातं मग आता स्पेसिस म्हणजे काय स्पेसिस आपण त्याला शब्द वापरताना जात वापरतो जात म्हणजे काय तर मानव ही एक जात आहे सर्व मानव मिळून एक जात आहे बरोबर आहे डॉंकी ही एक जात आहे बरोबर आहे मंकी ही एक जात आहे हॉर्स ही एक जात आहे बरोबर आहे का आंबा म्हटले की ही एक जात झाली पेरू म्हटले की वेगळी जात आली बरोबर का नाही तर अशा पद्धतीनं काय होतो मग त्याच्या उपजाती वेगळ्या आहेत आंब्याच्या अनेक व्हरायटीज आहेत हापूस आहे पायरी आहे रायवळ आहे अशा अनेक आंब्याच्या जाती आहेत पण हे सगळ्यांचा काय आहे की सगळ्यांना आपण काय म्हणतो आंबा म्हणतो आंबा ही झाली स्पेसिस बरोबर आहे तर आता स्पेसिस बघूया स्पेसिस इज अ प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट वर्गीकरणातला लहानातला घटक एकक आपण काय म्हणतो एकक आता एकक म्हणजे काय फिजिक्स मधले कन्सेप्ट क्लिअर आहे का पहा की फूटपट्टीने आपण मोजत असताना त्यातला लहानात लहान गट कोणता असतो तर 1 मिलीमीटर एका सेंटीमीटरचा लहान भाग असतात मिलीमीटर मध्ये बरोबर हे झाले एकक बरोबर आहे म्हणजे फूटपट्टी असते ती काय आहे 30 सेंटीमीटर समजा एक घेतलं तर 30 सेंटीमीटरची काय असते फूटपट्टी असते 1 फूट 2 फूट वगैरे वगैरे आपण 50 फूट झालं तर सेंटीमीटर मध्ये सांगायचं झालं 50 गुणिले 30 केलं तर काय होईल किती सेंटीमीटर आहे ते अंतर आपलं होईल तर अशा पद्धतीनं लहानात लहान गट वर्गीकरणाचा त्याला काय म्हणतो आपण स्पेसिस असे म्हणतो की त्यांच्यामध्ये बरंचसं साम्य आहे इट इज द आता सजीवातलं स्पेसिस एकक म्हणजे काय तर स्पेसिस इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो अ जीनस काय आहे जीनसच्या खालची म्हणजे जीनस अनेक स्पेसिस मध्ये डिव्हाइड झालेले असतात बरोबर अनेक आता फिग फिग फिकस रिलिजिओसा म्हणजे पिंपळ बरोबर आहे फिकस फिग म्हणजे अंजीर तर उंबर अंजीर पिंपळ ही जे आहेत त्यांच्या फळाची रचना एक विशिष्ट पद्धतीची असते आणि त्यांना सर्व स्पेसीज ह्या वेगळ्या आहेत या सर्व स्पेसीज मिळून काय होतो की ही काय आहे जीनस एक होतो फिग हे जीनस काय आहे एक होतो माईक कुणाचं चालू आहे बंद करा रे माईक बंद करा माईक माईक बंद करा हा तर फिकस स्पेसिस पाहतोय पहा तर स्पेसिस हे लहानात लहान युनिट झालं वर्गीकरणाचं लहानात लहान एकक झालं स्पेसिस इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो द जिनस डिनोटेड बाय द लॅटिन बायनॉमियल unit of classification considered as a basic unit of classification it is a basic unit of क्लासिफिकेशन म्हटलेलं वर्गीकरणातलं लहानात लहान एकक त्याला काय म्हटलेलं आहे स्पेसिस म्हटलेलं आहे मग आता स्पेसिस म्हणजे काय कुणाला स्पेसिस अशा ऑर्गॅनिझमच्या समूहाला आपण स्पेसिस म्हणणार मग तो प्राणी असेल किंवा वनस्पती असेल कुणाला म्हणणार की हे एक जात आहे तर पहा स्पेसिसची डेफिनेशन आहे इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन बट प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग काय आहे स्पेसिस कुणाला म्हणायचं जात कुणाला म्हणायची आंब्याची एक जात आहे भात ही एक जात आहे गहू ही एक जात आहे कशाला म्हणायचं की नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये काय होतं पुनरुत्पादन होऊ शकतं
त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होऊ शकतं अशा ऑर्गॅनिझमच्या समूहाला काय म्हणतो आपण? एक जात म्हणतो. नुसता पुनरुत्पादन नव्हे तर त्याच्या पुढे म्हटलेलं आहे टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग. काय आहे की त्यांचं पुन्हा काय होतं? अपत्य तयार होतं, ते पुनरुत्पादनास पात्र असलं पाहिजे, तर त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिस. आता असं का म्हटलं? तर मानव ही एक जात आहे, डॉंकी ही एक जात आहे, हॉर्स ही एक जात आहे, बरोबर आहे का नाही? हे सगळे आपण म्हणतोय, मंकी एक जात आहे. मग इथं पुढं काय म्हटलेलं आहे? दॅट कॅन बी इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन घडतं आणि टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग, आणि पुनरुत्पादनास पात्र असा सजीव निर्माण करतात, त्याला आपण काय म्हणतो? जात असे म्हणतो. आता हे टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग हा शब्द का वापरला? तर आपल्याला माहित आहे खेचर नावाचा प्राणी आहे, मोल म्हणतात त्याला. मोल हा प्राणी काय होय? पुनरुत्पादनास पात्र नाही, तो आपल्या पिलांना जन्म देऊ शकत नाही. जर आपल्याला मोलचं पिलू जर पाहिजे असेल, लहान अपत्य जर पाहिजे असेल, तर काय करावं लागतं? डॉंकी आणि हॉर्स यांचं मेटिंग घडवावं लागतं, मिलन घडवावं लागतं, आणि त्यांच्यापासून जे जन्माला येतं त्याला आपण काय म्हणतो? खेचर हा प्राणी तयार होतो. लक्षात? आणि ते खेचर पुन्हा पिलांना जन्म देत नाही, म्हणून हा एक नियम अपवाद आहे. म्हणून इथं शब्द स्पेसिसचे डेफिनेशन करताना काय केलेलं आहे? इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये पुनरुत्पादन घडतं टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग, आणि पुनरुत्पादनास पात्र असा सजीव निर्माण करतं. मग आता नैसर्गिकरित्या पुनरुत्पादन होतं म्हणजे काय? तर आंबा आणि फणस पुनरुत्पादन होईल का रे? आंब्याचा किंवा फणसाचा परागकण जाऊन आंब्याच्या फुलावरती, स्टिग्मावरती पडला, पुनरुत्पादन होईल का? नैसर्गिकरित्या होत नाही. नाहीतर काय झालं असतं? त्याच्या बियापासून नवीन झाड तयार झालं असतं, त्या झाडाला आपण आंबा फणस म्हणावं लागलं असतं, बरोबर आहे की नाही? तर नैसर्गिक रित्या असं पुनरुत्पादन होत नाही, पण आता कृत्रिम आपण काय करायला लागलेलो आहे? तयार करायला लागलेलं आहे. म्हणून इथं डेफिनेशन मध्ये शब्द वापरलाय, नॅचरल कंडिशन मध्ये त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होतं अशा ऑर्गॅनिझमच्या समूहाला आपण जात असे म्हणतो, आणि ते अपत्य पुनरुत्पादनास पात्र असतं. इट वॉज थॉट टू बी an individual stable and static unit. आणि ते काय आहे? स्टेबल आणि स्टॅटिक युनिट आहे. हाऊ एव्हर इन द मॉडर्न टॅक्झॉनॉमी, सब डिव्हिजन ऑफ अ स्पेसीज such as subspecies, varieties of varieties of populations are seen given more important. आता काय झालेलं आहे? काय झालं की स्पेसीज मध्ये सुद्धा काय झाल्या? अनेक वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला जाणवू लागल्या, म्हणून त्याचा काय केलंय? सब स्पेसीज मध्ये, म्हणजे आंबा म्हटलं तरी आंब्याचे अनेक प्रकार आपल्याला आता मिळायला लागलेले आहेत. मग आता काय केलंय? सब स्पेसीज केलेलं आहे. मग सब स्पेसीज त्याच्यापेक्षा लहान झालं, पण आता वर्गीकरण करताना लहानात लहान गट म्हणजे आपण स्पेसीज म्हटलेलं आहे. व्हरायटीज जात म्हणतो, वाण म्हणतो. भाताचे वेगवेगळे वाण आहेत, प्रकार आहेत, तर त्याला व्हरायटीज म्हणतो. अँड पॉप्युलेशन्स आर सीन इन द गिवन मोर इम्पॉर्टंट. तर स्पेसीज म्हणजे समजलं का? ग्रुप ऑफ इंटरॅक्टिंग अँड इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअल इन अ नॅचरल कंडिशन अँड टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग. नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये पुनरुत्पादन घडतं आणि त्याचं पिलू काय अपत्य. येतोय का आवाज? आवाज येतोय का? हा, ठीक आहे. तर काय आहे की स्पेसिस म्हणजे द ग्रुप ऑफ इंटरॅक्टिंग अँड इंटरब्रीडिंग इन अ नॅचरल कंडिशन अँड टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग. एवढंच वाक्य त्यातलं महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर ज्याच्यामध्ये पुनरुत्पादन घडतं अशा ऑर्गॅनिझमच्या समूहाला आपण स्पेसीज असे म्हणतो. पुढचा गट पाहूया, जीनस. जीनस इज अ टॅक्झॉनॉमिक रँक ऑर कॅटेगरीज लार्जर दॅन स्पेसीज. स्पेसीज पेक्षा मोठे, म्हणजे अनेक स्पेसीज, एक 5-6 स्पेसीज मिळून एक जीनस तयार होईल, बरोबर आहे? युज्ड इन द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. सजीव असणाऱ्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये स्पेसीज नंतरचा गट, आता फक्त सजीवांचंच वर्गीकरण करतो असं नाही, तर फॉसिलाइज सुद्धा, जीवाश्मांचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. मानवाचे अवशेष सापडतात. क्रोमॅग्नॉन, नेंडरथल, रामापिथिकस, ऑस्ट्रालोपिथिकस हे मानवाचे वंशज आहेत, बरोबर आहे? त्यांचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? फॉसिलाइज्ड ऑर्गॅनिझम किंवा सजीव प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी
स्पेसीज असतात त्या अनेक स्पेसीजना मिळून काय होतो एक जीनस तयार होतो. जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसीज बिअरिंग क्लोज रिझेम्बलन्स टू वन अनादर इन देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. काय जीनस म्हणजे काय की अशा स्पेसीजचा समूह की ज्यांच्यामध्ये साम्य आहे, काही मॉर्फॉलॉजिकल बाह्य रचनेच्या गुणधर्मामध्ये साम्य आहे, अशांना एका जीनसमध्ये टाकलेलं असतं. बट दे डू नॉट इंटरब्रीड, पण ते एकमेकाबरोबर पुनरुत्पादन करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल टायगर, लिओपॉड, लायन, ऑल थ्री बिलॉंग टू द सेम जीनस पॅन्थेरा. काय म्हटलेलं आहे पॅन्थर. पॅन्थेरा काय आहे हा जीनस आहे. पॅन्थेरा हा जीनस आहे की त्याच्यामध्ये टायगर पण येतात, लिओपॉड पण येतात आणि लायन्स पण येतात. म्हणजे वाघ, बिबट्या, त्यानंतर सिंह, ह्या तिन्हींना मिळून काय म्हणतो आपण पॅन्थेरा ह्या जीनसमध्ये टाकतो. हे तीन वेगळे आहेत, ह्यांच्यामध्ये कधीही पुनरुत्पादन होत नाही म्हणून ह्यांचे वेगळ्या. टायगर ही स्पेसिस वेगळी, त्यानंतर लिओपॉड वेगळे, लायन्स वेगळे, बरोबर आहे का नाही. पण त्यांच्यामध्ये बरंच साम्य आहे म्हणून त्यांना काय केलंय पॅन्थेरा या गटामध्ये टाकलेलं आहे, जीनसमध्ये टाकलेलं आहे. दे हॅव कॉमन कॅरेक्टर्स एट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. जरी त्यांच्यामध्ये वेगळेपणा असला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बरंच साम्य आहे. ऑदर बिकॉज देअर जीनस इज द सेम बट स्पेसीज आर डिफरंट. म्हणून त्या सर्वांचा जीनस एक आहे आणि स्पेसीज काय आहेत भिन्न आहेत. अनादर एक्झाम्पल इज जीनस इज सोलॅनम. सोलॅनम हा जीनस आहे, त्याच्यामध्ये ब्रिंजल गोलाकार फळं असतात त्यांना सोलॅनम म्हणायचं, बरोबर. जीनस केलेला आहे. तर फळाच्या रचनेवरून त्यांना हा सोलॅनम नावाचा काय केला आहे जीनस केला आहे. ब्रिंजल वांग, पोटॅटो बटाटा, बरोबर आहे. सोलॅनम ट्युब्रोसम म्हणजे पोटॅटो, बरोबर आहे, बटाटा. तर ह्या दोघांचाही जीनस काय आहे एकच आहे. बोथ बिलॉंग टू धिस जीनस सोलॅनम. ब्रिंजल आणि पोटॅटोचा जीनस कोणता आहे सोलॅनम हा जीनस आहे. पुढचा गट आहे फॅमिली. इट इज वन ऑफ द मेजर hierarchical taxonomic rank. A family represent the group of closely related genera. पहा हे एवढं सगळं वाचण्यापेक्षा थोडक्यात आपण सांगू शकतो closely related species are the are called as a genus. Closely related species is called as a genus. Closely related genus is called as a family. नेटचा प्रॉब्लेम. क्लोजली रिलेटेड फॅमिली इज कॉल्ड ॲज अ. तर अशा पद्धतीने आपण एका वाक्यात सुद्धा ते लिहू शकतो की जीनस ज्यांच्यामध्ये साम्य आहे असे सगळे जीनस एका फॅमिलीमध्ये येतात. इट इज वन ऑफ द मेजर हेरार्चियल टॅक्झॉनॉमिक रँक. अ फॅमिली रिप्रेझेंट द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. फॅमिली म्हणजे काय, एक फॅमिली म्हणजे काय तर ज्यांचा अनेक जनरा त्यांच्यामध्ये साम्य असलेले एका फॅमिलीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल जनरा लाईक हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंदी, बरोबर आहे का नाही. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणजे जास्वंदी, बरोबर आहे. तर जास्वंदीच्या फुलासारखे असणारे सगळे त्याला हिबिस्कस मध्ये जनरामध्ये येतात. गॉसिपियम, गॉसिपियम हर्बेसम म्हणजे कपासी, कापूस, कापूसाचं बोंड असतं, झाड असतं. सीडा, बॉम्बॅक्स, बॉम्बॅक्स मोरी म्हणजे आपलं काटेशिवर, शिवर म्हणतो आपण त्याला, की केळीसारखं फळ येतं त्यातून कापूस बाहेर पडतो, तर बॉम्बॅक्स मोरी आर द इन्क्लुडेड इन द सेम फॅमिली मालवेसी. या सर्वांना कुठल्या गटामध्ये टाकलेलं आहे मालवेसी नावाच्या फॅमिलीमध्ये येतात, बरोबर आहे. हे झालं वनस्पतीच्या बाबतीत. प्राण्यांच्या बाबतीत पहा, कॅट अल्सो बिलॉंग टू द फॅमिली लिओपॉर्ड. काय आहे कॅट मांजर. मी सांगितलं की आपण पाहिलं वरती की टायगर, लायन आणि लिओपॉड हे काय आहेत, हे तीन आपण पॅन्थेरा या जीनसमध्ये टाकलं. पण पॅन्थेरा आणि कॅट काय आहे, पॅन्थेरा आणि कॅट हे काय आहे एका फॅमिलीमध्ये मोडतात. आपण म्हणतो आपल्याकडे म्हण आहे की मांजराला काय म्हणतात वाघाची मावशी म्हणतात, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीनं ते क्लोजली रिलेटेड आहेत, उत्क्रांतीमध्ये ते जवळचे नातेवाईक आहेत. फॅमिली ह्या सर्वांची कॅट, लिओपॉड, टायगर, लायन यांच्या सर्वांची फॅमिली कोणती आहे फिलिडी. बट डॉग बिलॉंग टू द डिफरंट फॅमिली कॅनिडी.
काय डॉग मात्र ह्या फॅमिलीमध्ये येत नाही. डॉगची फॅमिली आहे कॅनिडी आणि कॅट, लायन, लिओपॉर्ड, टायगर ह्यांची फॅमिली आहे फेलिडी. आता अनेक फॅमिली ज्यांच्यामध्ये साम्य आहे अशांचा गट काय होईल, पुढचा गट होईल कोहोर्ट किंवा ऑर्डर. कोहोर्ट हा शब्द कुठं वापरायचा, वनस्पतीला वापरायचा. ऑर्डर हा शब्द काय केला जातो, ॲनिमल्ससाठी वापरला जातो. It is the taxonomic rank used in the classification of organisms and recognized by nomenclature code. An order is a group of closely related families. काय ज्या फॅमिलीमध्ये साम्य आहे अशांना एका ऑर्डरमध्ये टाकलेलं आहे. An order is a group of closely related families showing definite affinities. सारखेपणा, साम्य आहे अशा फॅमिलीजना एका कोहोर्टमध्ये किंवा ऑर्डरमध्ये टाकलेलं आहे. ऑर्डर धस इज अ स्टेप अबाव द फॅमिली. तशा पाहिलं तर काय ऑर्डर ही फॅमिलीच्या नंतरची वरची स्टेप आहे, पायरी आहे इन टॅक्झॉनॉमिक हेरार्ची. Members belonging to same order but a different families may show very few dissimilarities. काय एका ऑर्डरमध्ये येणारे पण वेगळ्या फॅमिलीमध्ये असणाऱ्यामध्ये काय आहे, थोड्याशा डिसिमिलॅरिटीज आहेत, वेगळे कॅरेक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल फॅमिली पापाव्हरेसी, ब्रासिकेसी, कॅपॅरिडेसी ह्या फॅमिलीज आहेत वनस्पतीच्या. बरोबर. पॅपिलिओनस करोला, कॅलिक्स करोला रंगीत पाकळ्या असतात. आपण चवळी म्हणा, गोकर्ण म्हणा, तूर, पावटा, घेवडा ह्यांच्या पाकळ्या ज्या असतात त्यात वरती काय असतात, दोन पाकळ्या असा मोठ्या आकाराच्या असतात आणि खाली 3 पाकळ्या असतात. तर तो करोला हे त्याला म्हणतात पापाव्हरस करोला. ब्रासिका म्हणजे मोहरीची फुलं असतात पहा. अनाडी पिक्चरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, ते पिवळ्या रंगाची जी फुलं दिसतात ती आपल्याकडे मोहरीचं पीक घेतलं जात नाही, तर त्याच्यामध्ये 4च पाकळ्या असतात. त्यामुळे तो वेगळा प्रकार आहे. कॅपॅरिडेसी हा वेगळा प्रकार आहे. तर ह्या वेगळ्या फॅमिली आहेत पण विथ अ परायटल प्लासंटेशन. यांच्यामध्ये प्लासंटेशन कसं आहे, परायटल आहे. आता परायटल प्लासंटेशन म्हणजे काय सांगतो. प्लासंटेशन इज द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सीड्स इन द ओहरी. ओहरीमध्ये, फळामध्ये बिया कुठं चिकटलेल्या आहेत त्याला काय म्हणतात, प्लासंटेशन असे म्हणतात. शेंगावर्गीय फळं पहा, कुठली शेंग घ्या, त्याच्या बिया काय झालेल्या असतात, कडेला चिटकले असतात. वाटाणे एका कडेला चिकटले, पावटा, घेवडा एका कडेला बिया चिकटले असतात, त्याला म्हणतात मार्जिनल प्लासंटेशन. मार्जिन म्हणजे कडा. बरोबर आहे. टोमॅटो, पोपई, भोपळा, ककुरबिटेसी फॅमिली त्याच्यामधले बिया काय असतात, अगदी कडेला सरफेसला चिटकलेल्या असतात. बरोबर आहे. लिंबू, संत्री, मोसंबी, हिबिस्कस यांच्या बिया मध्ये सेंटरला चिटकलेल्या असतात. आणि आपले जे हे आहे सनफ्लावर, सूर्यफूल आहे, तिची बी काय असते, सेंटरला खाली चिटकलेली असते, बेसला चिटकली असते. तर अशा पद्धतीने वेगवेगळं प्लासंटेशन आहे, आपण त्या टॉपिकमध्ये पाहू. इथं ह्या सर्वांचं पापाव्हरेसी फॅमिली आहे, ब्रासिका फॅमिली आहे आणि कॅपॅरिडेसी फॅमिली आहे, यांच्या सगळ्यामध्ये काय आहे, परायटल प्लासंटेशन आहे. म्हणून यांना काय केलेलं आहे, एका कोहोर्टमध्ये टाकलेला आहे. आर ग्रुप्ड इन ऑर्डर परायटेल्स नावाच्या ऑर्डरमध्ये काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. फॅमिली ऑफ डॉग अँड कॅट थ्रू दो आर डिफरंट दे बिलॉंग टू द सेम ऑर्डर कार्निव्होरा. काय आहे, डॉग आणि कॅट फॅमिली आपण पाहिली. कॅट म्हणजे लायन वगैरे सगळे कॅट फॅमिलीमध्ये आले. तर कॅट फॅमिली आणि डॉग फॅमिली हे काय आहेत, वेगळी फॅमिली होती त्यांची. आपण पाहिलं की कॅटची फॅमिली वेगळी आहे आणि डॉगची फॅमिली वेगळी आहे. पण ह्यांना सर्वांना कशामध्ये टाकलेलं आहे, ऑर्डरमध्ये, कार्निव्होरा या ऑर्डरमध्ये, म्हणजे मांसाहारी प्राणी या गटामध्ये ते मोडतात. बरोबर आहे. क्लास class the class is the distinct taxonomic rank of a बोल. कुणाला? ओ, आरिफाला केलं गेलं रे, नाही ओमलाच केलं रे.
बरं ठीक आहे, संपत आले वेळ आता. ठीक आहे. The class is the distinct taxonomic rank of biological classification having its own distinct name. The group of higher taxonomic rank than order. Order पेक्षा वरचा गट म्हणजे काय आहे? क्लास आहे. म्हणजे सारखे कॅरेक्टर असणारे ज्या ऑर्डर्स आहेत त्यांचा मिळून काय होतो? एक क्लास होतो. क्लास इज द असेंब्लेज ऑफ क्लोजली अलाइड ऑर्डर. ऑर्डर कार्निव्होरा and order primates belong to the class Mammalia. काय? कार्निव्होरा हा प्रायमेट गट आहे. कार्निव्होरा म्हणजे कॅट आणि डॉग आपण पाहिलं की कार्निव्होरामध्ये येतात आणि प्रायमेट्स जे आहेत म्हणजे मंकी, माकड, गोरिला, चिंपांजी, मानव हे सगळे प्रायमेटमध्ये येतात. ह्या दोन्हीला मिळून आपण काय म्हणतो? क्लास कुठला आहे त्यांचा? मॅमॅलिया, सस्तन प्राणी वर्ग, की ज्यांना काय असतात? अंगावरती केस असतात, पिलांना जन्म देतात आणि मॅमरी ग्लॅड्स असतात, यंगवनला दूध भरवतात ते, अशांना आपण काय म्हणतो? मॅमॅलिया म्हणतो. डॉग, कॅट, टायगर, लायन आणि हे जे आहेत प्रायमेट्स जे आहेत मंकी, गोरिला, चिंपांजी वगैरे हे सगळ्यांचं काय आहे? मॅमेलिया फॅमिली आहे. तर द मंकी, गोरिला, गिबॉन are primates, dog, cat, tigers are carnivora belonging to the same class. आणि यांच्या सर्वांचा मिळून काय होतो? एक क्लास तयार होतो. आता क्लासची वरची ऑर्डर कुठल्या हे आहे? स्टेप्स कुठले आहे? डिव्हिजन किंवा ॲनिमल मध्ये शब्द वापरतो फायलम. द डिव्हिजन इज द कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लासेस. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन. काय आहे? डिव्हिजन की रिलेटेड किंवा का सारखे गुणधर्म असणाऱ्या काय केले? क्लासला काय केलेलं आहे? एका डिव्हिजन मध्ये टाकलेलं आहे किंवा फायलम मध्ये टाकलेलं आहे. अँजिओस्पर्मी इन्क्लूड टू क्लासेस, डायकॉटिलिडॉनी अँड मोनोकॉटिलिडॉनी. अँजिओस्पर्म गटामध्ये ह्या अँजिओस्पर्म डिव्हिजन मध्ये काय आहे? द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती येतात. Animals classification division is subunit or categories or category or phylum. त्यानंतर सब किंगडम. डिफरंट डिव्हिजन्स हॅव्हिंग द some similarities from सब किंगडम फॉर्म द सब किंगडम. काय? डिफरंट डिव्हिजन्स आहेत पण त्यांचं काय आहे? सब किंगडम काही सिमिलॅरिटी सारखेपणा आहे त्याच्यावरून त्यांना काय केलेलं आहे? एका सब किंगडम मध्ये टाकलेलं आहे. द डिव्हिजन अँजिओस्पर्मी अँड जिम्नोस्पर्मी विल बी द सब किंगडम फॅनरोगॅम्स किंवा स्पर्मॅटोफायटा. काय आहे? डिव्हिजन अँजिओस्पर्म सपुष्प वनस्पती आहेत. सपुष्प वनस्पतीमध्ये पुन्हा दोन गट पडतात की अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. उघड्या बिया असणे, फळाच्या बाहेर बिया असणे आणि फळामध्ये बिया असणे. अँजिओस्पर्म मध्ये फळामध्ये बिया असतात आणि जिम्नोस्पर्म मध्ये फळाच्या बाहेर बिया असतात. त्यांना आपण काय केलेलं आहे? सब डिव्हिजन फॅनरोगॅम्स किंवा स्पर्मॅटोफायटा सीड बियरिंग प्लॅन्ट, बिया असणाऱ्या वनस्पती असं म्हटलेलं आहे. तर ह्यांना त्या गटामध्ये. तर अशा पद्धतीनं पुढचा सब किंगडम, सर्व सब किंगडम कुठं येतात? एका सारखेपणा असणारे काय होतात? एका किंगडम मध्ये येतात. किंगडम इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी composed of different subkingdom phanerogam cryptogams form the kingdom plantae. अपुष्प वनस्पती आणि क्रिप्टोगॅम म्हणजे अपुष्प वनस्पती, फॅनरोगॅम म्हणजे सपुष्प वनस्पती, दोन्ही काय होतात? एका सब किंगडम मध्ये येतात म्हणजे किंगडम प्लॅन्टी या वनस्पती आहेत. किंगडम ऑर प्लॅन्टी, प्लांट किंगडम किंवा प्लॅन्टी विच इन्क्लूड ऑल द प्लांट्स while all the animals are included kingdom animalia. अशा पद्धतीनं काय केलं जातं? वर्गीकरणामध्ये सर्वात टॉपमोस्ट गट कुठला असेल तर किंगडम झाला आणि लोएस्ट गट कुठला असेल तर कोणता झाला? स्पेसिस झाला. तर द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज we have considered as far as broad categories. Scientists have added subcategories to these in order to place organism in more scientific manner. एखादी कॅटेगरी गट एखादा जर मोठा झाला तर त्याच्यामध्ये काय केलं जातं? सब शब्द वापरून काय केला जातो? उपगट तयार केला जातो. जसं आपण काय केला जातो?
सरपंच आणि उपसरपंच, बरोबर आहे का नाही? जसं उपशब्द वापरतो किंवा निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर, बरोबर की नाही? तर तशा पद्धतीनं इथं काय करायचा, शब्द वापरायचा आणि त्याचे काय करायचे, पुन्हा खूप मोठा गट झाला तर त्यांच्यामध्ये साम्य असणाऱ्यांचा गट काय करायचे, पुन्हा पाडायचे. त्याला काय म्हणतात, सब. मग सब किंगडम, सब ऑर्डर, सब फॅमिली असा शब्द तयार होईल. तर scientists have added subcategories to these in order to place organism in more scientific manner. You will observe that as we go higher in taxonomical ladder, number of common categories go on decreasing. काय आहे, ह्या लॅडर म्हणजे शिडी, ही वर 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 गेला की काय होतात, जास्त संख्या होत जाते आणि स्पेसिसकडे आलाय तर काय होते, संख्या कमी कमी होत जाते. इफ we are comparing two organisms that are related to each other only at division or phylum level, their classification may become a difficult. काय आहे, फक्त डिव्हिजन किंवा फायलम लेवलवरच अभ्यास केला तर आपल्याला अडचण निर्माण होतील. म्हणून आपण काय केलेलं आहे, हे पूर्ण वर्गीकरण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण हेरार्चियल लेवल ऑफ क्लासिफिकेशन हा भाग पाहिला. हेरार्चियल लेवल ऑफ क्लासिफिकेशन हा भाग पाहिला. या ठिकाणी आपण थांबूया.